महायुती सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलाय। भाजप निवडेल त्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपचा मुख्यमंत्री निवडीचा मार्ग मोकळा झालाय। बघूया। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला। भाजप निवडेल त्या सीएमला पाठिंबा देण्याची भूमिका। भाजपच्या मुख्यमंत्री निवडीचा मार्ग मोकळा। महायुतीला बहुमत मिळूनही गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता। हा पेच आता सुटलाय। एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदावर कोणताही दावा नसल्याचं स्पष्ट केलंय। एकनाथ शिंदेंनी दिल्लीत पंतप्रधान मोदींना फोन करून आपला निर्णयात अडसर नसल्याचं सांगितलंय। तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी। त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या। तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एनडीए, आमचे एनडीए, देशामध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे। गेले 4 दिवस आपण नाराज नव्हतो। मुख्यमंत्री निवडीत कोणताही स्पीड ब्रेकर नसल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठलंही काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाहीये, स्पीड ब्रेकर नाहीये। पुढच्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि मंत्री हे दिल्लीत ठरतील असंही त्यांनी सांगितलंय। मात्र पुढच्या काळात त्यांची भूमिका काय असेल हे त्यांनी सांगितलेलं नाहीये। अरे बाबा, तो आता तर मी काय सांगतोय, आता त्यांचा महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसलोय ना। हा तुमचा विषय आता मी नंतर। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचं भाजपनं स्वागत केलंय। एकनाथ शिंदेंची भूमिका ही विरोधकांना चपराक असल्याचा टोलाही भाजपनं लगावला। महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे। महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्याच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानं भाजपचा मार्ग मोकळा झालाय। आता यापुढच्या काळात मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे। कपिल राऊत, झी 24 तास, ठाणे।